श्री फॅमिली गाईडचं स्वरूप कसं असेल तर आपण एका 52 आठवड्यांच्या कोर्सचं स्वरूप त्याला दिलेलं आहे। आपल्या आर्थिक प्रगतीच्या प्रवासाची वाटचाल अर्थसाक्षरतेपासून केली जाणार आहे, कारण आपल्याला ह्या बेसिक गोष्टी शाळा कॉलेजमध्ये शिकवलेल्या नसतात। मी योग्य वेळी योग्य वयात अर्थसाक्षर झालो असतो किंवा या गोष्टी मला समजल्या असत्या तर मी आज वेगळ्या उंचीवर असतो असं अनेकांना वयाच्या उशिराच्या टप्प्यावर जाणवतं, पण त्यावेळी खरी वेळ निघून गेलेली असते। पण आता आपल्या किंवा किमान आपल्या मुलांच्या बाबतीत असं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। त्यासाठी अर्थसाक्षरतेपासून सुरू होणारा प्रवास तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकेल। यात श्री फॅमिली गाईड तुमचा विश्वासू मार्गदर्शक म्हणून नक्कीच मदतीला येईल। शहरी निमशहरी ग्रामीण भागाचा विचार करता मूलभूत संकल्पना समजणं खूप आवश्यक असतं। उदाहरणार्थ मला शेअर बाजाराचा श माहीत नाहीये, म्युच्युअल फंडातला म माहीत नाहीये, तर मी तुम्हाला काय सांगणार किंवा तुम्हाला सांगितलं तर ते समजेल उमजेल का? तर ह्यासाठी आर्थिक क्षेत्रातल्या गुंतवणूक क्षेत्रातल्या मूलभूत संकल्पना तुमच्यासमोर आधी समजल्या पाहिजेत। थोडक्यात काय तर मी तुम्हाला ABCD न शिकवता डायरेक्ट निबंध लिहायला सांगितला तर तो तुम्हाला जमेल का? तर तो नाही जमणार। तर ह्यासाठी हे गाईड आहे, त्यामुळे हे गाईड तुम्हाला अशा पद्धतीने मार्गदर्शन करेल की तुम्ही आधी मूलभूत संकल्पना समजून घ्या आणि विचार करा आणि त्यानंतर पुढचं पाऊल उचला। बऱ्याच वेळा लोकांना माहिती नसतं की माझ्याकडे पुरेसं इन्शुरन्सचं कव्हर आहे की नाही। एखादी कुठलीतरी पॉलिसी असणं ह्याला महत्त्व नाहीये, आपल्याला इन्शुरन्सचं कव्हर किती रकमेचं आहे हे समजणं महत्त्वाचं असतं आणि ते न समजता जर आपण दुर्लक्ष केलं तर आपल्या कुटुंबाचं खऱ्या अर्थाने विमा संरक्षण झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। दुसरी गोष्ट कर्जाच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांना कुठल्याही कारणासाठी कर्ज घ्यायची एक सवय असते, तर ही सवय मोडायला पाहिजे। गरजेसाठी कर्ज घेणं योग्य आहे, परंतु केवळ एखादी गोष्ट मला आता हवी आहे म्हणून मग त्यासाठी मी वाटेल तेवढी किंमत मोजीन आणि कर्ज काढून ती गोष्ट घेईन हे करणंही बरोबर नाही। त्यामुळे कर्जाचं व्यवस्थापन कसं करावं, शक्य तितक्या लवकर कर्जमुक्त कसं व्हावं, ह्या गोष्टींसाठीचे पण टिप्स आणि चांगली माहिती तज्ज्ञांकडून आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे। आजच्या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अज्ञानामुळे होणारी आर्थिक फसवणूक। आपण आजकाल बरीच उदाहरणं बघतो की काही कारणामुळे ऑनलाईनमध्ये आपण काही व्यवहार करायला जातो आणि आपली आर्थिक फसवणूक होते। तर ही फसवणूक होऊ नये यासाठी तज्ज्ञ आपल्याला बरंच काही गोष्टी शिकवतील, जेणेकरून आपण अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण आपले पैसे सुरक्षित ठेवू शकू। सर्वात शेवटचं म्हणजे श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून आपल्यापुढे येणाऱ्या अशा मौलिक गोष्टींचं सुवर्ण संधीचं महत्त्व जाणून त्यावर कृती करण्याचा मुद्दा, कारण ज्ञानाला कृतीची जोड दिली गेली नाही तर आयुष्यात आणि पर्यायाने साऱ्या समाजात परिवर्तन घडू शकणार नाही। त्यामुळे कृती ही खूप आवश्यक गोष्ट आहे आणि म्हणतात ना शेवटी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे। त्यामुळे आपण जर कृती नाही केली, नुसतंच ऐकून फक्त विचार तसाच तिथंच ठेवला तर आयुष्यात परिवर्तन घडणार नाही। आता आपण थेट बघूया की श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून आपल्याला नक्की काय काय मिळणार आहे, कारण शेवटी आर्थिक उन्नतीसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात ते देण्याचा प्रयत्न इथं केला जाणार आहे। मग त्यात चांगल्या मार्गाने पैसे कसे मिळवावेत असेल, बचत कशी करावी, जर ती होत नसेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे, पुढे या बचतीचं रूपांतर चांगल्या गुंतवणुकीत कसं करावं, अनेक जण ठेवी ठेवत असतात तर ठेवी ठेवताना काय काळजी घ्यायला पाहिजे, फसवणूक होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, कर्ज घेताना आणि नंतर लवकर कर्जमुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याचे काय फॉर्म्युले असतात की जेणेकरून आपण लवकर कर्जमुक्त होऊ शकतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक फसवणुकीपासून आपण स्वतःला कसं वाचवलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बघत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने जर श्रीमंत होण्याचा राजमार्ग कोणता आहे तर तो फक्त पैसा आहे का, तर पैशाच्या पलीकडची पण श्रीमंती कशात मोजली गेली पाहिजे तेही सांगण्याचा प्रयत्न फॅमिली गाईडच्या माध्यमातून होणार आहे। आणि यासाठी आपल्याला या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं थेट मार्गदर्शन, सोबतच स्टडी मटेरियल, काही लोकांच्या यशकथा म्हणजे सक्सेस स्टोरीज आपल्या समोर मांडल्या जाणार आहेत, त्यातून त्या आपल्याला प्रेरणादायी ठरू शकतील आणि त्यातून आपली प्रगती होऊ शकेल। त्यामुळे चला तर मग आपण या गोष्टीची स्वतःपासून सुरुवात करूया, कारण श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण करून घेऊ शकतो। आध्यात्मिकतेबरोबरच भौतिक किंवा आर्थिक आघाडीवरील सुख समृद्धीच्या वाटेवरील या प्रवासासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। शुभम भवतु।